मैत्रिणींनो, मी शिल्पास किचन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला धपाटे करून दाखवणार आहे। 3 पीठ मिक्स करून जे धपाटे असतात ते धपाटे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य हे आहे: हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, ओवा, जिरं, हळद आणि चवीनुसार मीठ। हे हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिरं हे तिन्ही गोष्टी मिक्सर मध्ये किंवा खलबत्त्यात वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर धपाट्यासाठी जे लागणार आहे ते मोठी 1 वाटी गव्हाचं पीठ, लहान वाटी ज्वारीचं पीठ, त्याच्याहून निम्म बेसनचं पीठ। हे जे मिश्रण आहे ते मी आता वाटून घेणार आहे। जे मिश्रण होतं हिरवी मिरची, जिरं, ओवा, लसूण आणि हे सगळं मी मिरची तळून घेतलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे पिठामध्ये मिक्स करू। 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, त्याच्याहून लहान वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ। त्याच्यामध्ये आपण हे जे वाटलेलं मिश्रण आहे थोडक्यात ठेचाच तो याच्यामध्ये टाकून घेऊया। जसं आपल्याला चवीला हवंय तसं। लहान मुलं असतील तर जास्त ठेचा घालायचा नाही, मोठ्यांना हे चालू शकतो। आणि चवीनुसार मीठ। थोडीशी हळद, थोडासा वरून ओवा आहे तो जरा हाताने असं चोळून असं सगळं इकडं टाकायचं ह्या पिठावरती। हे बघा किती सुंदर दिसत आहे सगळे पीठ आणि मिक्स केलेला आणि तो हिरवा मिरचीचा ठेचा। आता हे आपण थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेऊयात। याच्यामध्ये जर तुम्हाला थोडं तेल घालायचं असेल तर तुम्ही तेल घालू शकता, त्याने पिठाला थोडंसं बॉन्डिंग येईल। बेसन तर येणारच आहे, तरी पण कट केलेली कोथिंबीर टाकूया आपण आणि हे आता सगळं मिश्रण आपण मळून घेऊयात। मिश्रण हे थोडं मळायचं, खूप पातळ मळायचं नाही। आपल्या अंदाजानुसार मळलं तर चालेल, जसं आपण आपल्याला योग्य वाटेल तसं। इतका सुंदर वास येतोय ना पिठाचा, तिन्ही मिक्स केलेल्या पिठांचा, ओव्याचा आणि हिरव्या मिरचीचा। खूप असा खमंग वास येतोय। हे असं मळून घेऊया व्यवस्थित एकजीव। आजच मी माझी नवीन परत काढली आहे वापरायला, ती मध्ये घेऊन ठेवलेली मी। या व्हिडिओमुळे मला माझी नवीन भांडे काढता येतील, जे का मी वापरतच नव्हती तशीच ठेवायची। आज काढूया, उद्या काढूया, ते काय मला होतच नव्हतं। व्हिडिओची आयडिया माझ्या जावेने दिली आहे मला की ताई तुम्ही घरीच असता, तेवढाच तुम्हाला विरंगुळा, म्हणून मी हा छोटासा प्रयत्न सुरू केलेला आहे। पीठ मळून झालेलं आहे आपलं आणि आता मी एक सुती कापड घेतले, त्याच्यावर आपण आपले धपाटे करून दाखवणार आहोत। आता आपण गॅस पेटवूयात, तवा छान तापू देऊयात। खाली पाणी लावायचं असं, ओलं तर आहेच ते कापड, तरी आपल्या अंदाजानुसार, आणि असं पसरवून घ्यायचं। जेवढं आपल्याला पसरवता येईल तेवढं पसरवायचं। पाण्याचा हात घेऊन पसरवलं की ते छानच मोठं असं होऊन जातं। त्याच्यानंतर आता आपण ह्याला होल करणार आहोत बारीक बारीक। माझी आजी नेहमी धपाट्यांना 4-5 असे होल करायची। तवा तापत आलेला आहे आपला। आता आपण बघूया, आणि आता हे जे धपाट आहे ते आता मस्त तव्यावरती सोडू।
सोडायचं, थोडा वेळ थांबायचं, कारण का ते चिकटायला पाहिजे थोडं तव्याला. आणि नंतर हे कापड असं काढून घ्यायचं. आता याच्यावरती तेल टाकून घ्यायचं, या बोलमध्ये असं तेल सोडायचं. नंतर आपण आता हे पलटूया. मस्त असं खरपूस दिसत आहे बघा, आणि वास पण छान येत आहे. आता होतच आलेला आहे आपला धपाटा, तयारच आहे खाण्यास. तर हा जो धपाटा आहे तो असं छान खरपूस भाजून घ्यायचा, तरच तो खमंग आणि छान लागतो खायला. हा तुम्ही शेंगाची चटणी, दही किंवा लहान मुलं असेल सॉस बरोबर पण खातात. आणि हे झटपट डब्याला द्यायला पण खूप योग्य आहे, जेणेकरून लहान मुलांच्या पोटात नाही का जरा थोडीशी चपाती खाण्यास काळजी करतात, त्यामुळे सगळं पौष्टिकच जाणार आहे त्यांच्या पोटात. काढून घेऊया. तुमच्याकडे सॉस असेल तर तुम्ही सॉस पण हिला वापरू शकता. तसंच दुसरं पण तुम्ही करून घेऊ शकता लगेचच. आपल्या बायकांना खूप उरक असतो, आपला हात थांबतच नाही कधी. एक तयार चपाती असेल तर दुसरी पोलपाटावर पाहिजे, असं आपल्याला आधी शिकवलेलंच आहे आपल्या घरच्यांना. त्यामुळे आपण थांबूच शकत नाही कधी. आता हे झालेलं आहे धपाटा आपला, आपण याला काढून घेऊया. बघा किती सुंदर दिसत आहे, किती छान वाटत. आपला तयार आहे आता धपाटा खाण्यासाठी. 2 करून घेतलेले आहेत मी, आणखीन अजून करणार आहे. तर हे धपाटे जे आहे ते आपण सॉस बरोबर लहान मुलांना किंवा शेंगा चटणी बरोबर आणि टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतो. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करा शिल्पाज किचनला. थँक्यू.